आज माझ्याकडे माझी मैत्रीण आली होती बघा आणि तिला अशी चमचमीत गावरान पद्धतीची सोयाबीनची भाजी करून खायला दिली. तर त्यासाठी 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा शाही जिरे, 4 लवंग आणि 1-2 दालचिनीचे तुकडे खलबत्त्यामध्ये छान वाटून घेतले. लगेच इकडे बारीक चिरलेला कांदा भाजायला घ्यायचा. आता इथे तेल न टाकता कांदा असाच भाजून घ्यायचा. कांदा छान भाजला की त्यात खिसलेलं खोबरं टाकायचं आणि कांद्यासोबत भाजून घ्यायचं. हे सगळं आता साईडला करायचं आणि यामध्ये 1 पळी तेल टाकायचं. यात अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे तडतडले की लसणाची वाटून घेतलेली पेस्ट टाकायची आणि छान सगळं मिक्स करून 5 ते 6 मिनिटे परतून घ्यायचं. तोपर्यंत इकडे फुटाण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. त्यात 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. पाणी टाकून याचं मिश्रण तयार करून घेतलं. आता याला छान कलर आलेला आहे. यामध्ये 2 चमचे काळा मसाला टाकायचा, मिक्स करायचं आणि ते मिश्रण यात टाकायचं. आता पाणी घालून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. याला 1 उकळी येऊ द्यायची. आता यात सोयाबीन टाकायचे. 7-8 मिनिटे भाजीला छान शिजवून घ्यायचं. वाह, काय मस्त दिसते भाजी. चला लगेच खायला घेऊ. तर काय करायचं, भाकरी मस्त अशी चुरून घ्यायची. त्यावर 2-3 पळी चमचमीत अशी सोयाबीनची भाजी, वरून थोडंसं लिंबाचा रस आणि सोबतीला कांदा. तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.